कॉन्स्टिट्यूशनल इंडिया या युट्यूब चॅनल मार्फत मागच्या 4 दिवसापूर्वी याच विषयावर चर्चा झाली होती. तो विषय होता पेन्शनर भारताच्या फायनान्शियल बिल नोटीस झालेला आहे. कलेक्टर साहेबांना छत्रपती संभाजीनगर कलेक्टर साहेबांना देण्यात आले. असोसिएशन जे लीड केलं आणि मागच्या एपिसोडमध्येच दानवे साहेबांनी विस्तृत चर्चा केली की त्या फायनान्शियल बिल मध्ये कशा टाईपची फसवणूक ही पेन्शनर लोकांची होणार आहे. त्यांची भविष्यवाणी त्यांनी केली होती. त्या भविष्यवाणीला पाहता जे 8 एप्रिलला ज्या घडामोडी दिल्ली हायकोर्टात झाल्या त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने ज्या भूमिका घेतलेल्या त्या भूमिकेवरून त्यांची भविष्यवाणी सत्य ठरल्यासारखी दिसते. त्यांच्या भूमिकेमध्ये गव्हर्नमेंटचं गिल्टी इंटेन्शन दिसत होतं. गिल्टी इंटेन्शन यासाठी की गव्हर्नमेंटने नकारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला नलिफाय केला त्यामुळे पेन्शनर लोकांची जी पेन्शनची जी समस्या आहे ती जास्तच म्हणजे एक अनस्टेबल झाल्यासारखं त्यांना वाटतंय आणि त्यांना वाटतंय की आता इथून पुढे आमचं पेन्शन भेटल का नाही भेटल, कारण ते डिस्क्रिप्शन पॉवर गव्हर्नमेंटनी स्वतःकडे घेतल्यामुळे ह्या फायनान्शियल बिल मार्फत जे की पूर्वी असं नव्हतं. तर ह्याच पार्श्वभूमीवर आपल्या या मंचावर आदरणीय विष्णू भोगळे सर ते हायकोर्टामध्ये ऍडव्होकेट आहेत, ते आलेले आहेत. आमच्या BSNLच्या ज्या संघटना पेन्शनर असोसिएशनची महाराष्ट्रातील जी संघटना त्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय दानवे सर आहेत आणि हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे सर्विस सुद्धा आलेले आहेत. मग ह्या प्रश्नाचा वळपाव बनण्यासाठी या प्रश्नाबद्दल पुढची रणनीती पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या कशा आपल्या असायला हव्यात याचा वळपाव व्हावा ह्या दृष्टिकोनातूनच आजचं हे जे डिस्कशन आहे. तर माझा सर्वात प्रथम ऍडव्होकेट भोगळे साहेबांना हा प्रश्न आहे की दिल्ली हायकोर्टामध्ये जे जजमेंट झाले जे सध्याच त्यांनी डिव्हिजन बेंचसाठी ते पेंडिंग ठेवलेलं आहे. तर ह्या आर्ग्युमेंट मध्ये जेव्हा पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट मध्ये जे काही सबमिशन झालं त्या सबमिशन मध्ये व ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही कशा प्रकाश टाकताल आणि ह्यातून आम्ही पुढची स्टेप कशी घेतली पाहिजे ही ज्युडिशियल फाईट कशी आमची असायला हवी याच्याबद्दल आम्हाला थोडं मार्गदर्शन ऍडव्होकेट नोटीस. म्हणजे खरं म्हणजे हा इश्यू आपण असा बघू शकतो याच्याकडे. तर तुम्हाला तुमच्या युट्यूबला नाही का कॉन्स्टिट्यूशनल इंडियाला धन्यवाद दिले पाहिजे की एक बर्निंग इश्यू तुम्ही त्याची चर्चा करू इच्छिता आणि तो बर्निंग इश्यू अशा काळात आलेला आहे की एकूणच इंडियन स्टेटचं कंडक्ट जे आहे हा व्यवहार जो आहे त्यांचं जे एकूण सार्वजनिक वर्तन आहे आता ते मागच्या काही काळामध्ये मागच्या दशकामध्ये जे अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल आहे. म्हणजे देशाची पार्लमेंट आणि देशातल्या
राज्यांतर्गत चाललेले कायदेमंडळ आणि त्यांच्या प्रशासकीय व्यवहाराच्या बाबतीमध्ये एक जबरदस्त गोंधळ आणि अंधाधुंद वातावरण देशाच्या सर्व राज्यांमध्ये दिसतं. आणि मग तर नोकरशाहीमध्ये देखील त्याचे परिणाम होतात. त्याचे परिणाम अन्य लोकशाही संस्थांमध्ये होतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की संविधान निर्मात्यांनी, घटना परिषदेने, विशेषतः परवा डॉक्टर आंबेडकरांची जयंती आहे, ही जी पहिली फळी आहे आपल्या देशाची, जी आपल्या देशाची घडी बसवण्यासाठी काम करणार, या देशाची फ्रीडम मुवमेंट करणार, एक नव्या व्हॅल्यू सिस्टीमसह जगाच्या जगाच्या मानवी सभ्यतेमध्ये भारतीय समाजाला एक एक निश्चित आणि एक कन्फर्म अशी एक जागा निर्माण करून देण्याच्या दिशेने ज्यांनी ज्यांनी विचार केला, अगदी फ्रीडम मुवमेंट मध्ये आणि त्याच्यानंतर घटना निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये, त्या मंडळींनी ज्या उद्देशाने ही घडी बसवण्याचा प्रयत्न केला, त्याला त्याच्या मुळात काही शक्ती जाऊन ते डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतायत का काय, अशी आताची परिस्थिती आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये असं आहे की कॉन्स्टिट्युशनल इंडियामध्ये तुम्ही याची चर्चा करताय. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याचे जे मुख्य पिलर आहेत, तर ते आहेत या देशातली कायदेमंडळ, या देशातली नोकरशाही आणि या देशातली न्याय. ते हे तीन मुख्य त्याचे आधार आहेत या देशातल्या घटनात्मक व्यवहाराचे किंवा घटनात्मक कार्यपद्धतीचे. तर यामध्ये आपली कॉन्स्टिट्यूशन काही अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे नाही. अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे तिथं प्रेसिडेन्शियल इलेक्शन होतं आणि तिथं प्रेसिडेन्शियल सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. आपल्याकडं पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट आहे. तर त्यामुळे अमेरिकेमध्ये जेव्हा प्रेसिडेंट निवडून येतो तेव्हा ते येतानाच आपली नोकरशाही, आपले सेक्रेटरी आणि आपले अधिकारी घेऊनच कारभार स्वीकारतात. इंडियामध्ये तसं नाही. इंडियामध्ये पॉलिटिकल पॉवर घेणारे सत्ताधारी पक्ष किंवा त्याचे मित्र पक्ष हा एक गट आहे आणि आपल्याकडे म्हणजे हे पॉलिटिकल गव्हर्नमेंट आहे, जे बदलू शकतं, जे बदललं जातं दर 5 वर्षांनी किंवा निवडणुका येते तेव्हा भारतीय जनता त्याच्यामध्ये मतदान करते आणि आपल्याला हवा तो कॅन्डिडेट निवडून आणतात आणि त्या बहुमताने पुढे त्याची सत्ता होते. म्हणजे आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ डेमोक्रेसी आहे. तर त्यामुळे त्यातली पॉलिटिकल पार्ट जो आहे तो चेंजेबल आहे, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. पण त्या आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणखी एक अतिशय महत्वाचा भाग आहे. हे पॉलिटिकल चेंजेबल गव्हर्नमेंट जे आहे, तर त्याला जोडूनच एक परमनंट गव्हर्नमेंट इंडियाला मिळालं. हे परमनंट गव्हर्नमेंट इंडियन कॉन्स्टिट्यूशनला का निर्माण केलं, याच्यासाठी आपल्याला थोडं घटना परिषदेतल्या राष्ट्रीय नेत्यांकडे, म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी घेतलेल्या फ्रीडम मुवमेंटच्या भूमिकेकडे आपल्याला बघावं लागतं. आणि मग या देशामध्ये परमनंट गव्हर्नमेंट असं का करावं लागलं आपल्याला. नोकरशाही परमनंट रिटायरमेंट पर्यंत त्याला हलवायचं नाही किंवा त्याला कुठल्याही मॉडिफाईड इंटेन्शन त्याला डील करायचं नाही आणि त्याला त्याची ड्युटी, त्याची कर्तव्य, ते कायदेशीरपणे ठरलेली जी काही सरकारची धोरणं असतील त्या सगळ्या कायद्याची आणि धोरणांची इम्प्लिमेंटेशन करण्याचं एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परमनंट गव्हर्नमेंट इंडियाला मिळालं. आणि ते त्याचा 75 वर्षातला जो अनुभव आहे तो अनेक अर्थाने पॉझिटिव्ह आहे. अनेक प्रकारचे एलिमेंट जरी सार्वजनिक क्षेत्रामध्ये किंवा प्रशासनामध्ये काम करत असले तरी भारतीय नोकरशाहीने एक पॉझिटिव्ह रोल देश उभारण्यासाठी केलेला आहे. आणि या परमनंट गव्हर्नमेंट यासाठी की भारतामध्ये ज्या विभिन्न प्रकारची परिस्थिती आहे, वेगवेगळ्या राज्यांमधली परिस्थिती, वेगवेगळ्या राष्ट्रीय विचारसरणीची परिस्थिती, वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक जीवनामधली परिस्थिती, या सगळ्या विविधतेचा बाधा स्टेट फंक्शनिंग मध्ये कुठे येऊ नये. स्टेटला आपली ड्युटी करता येऊ शकते, कारण म्हणजे त्याला निरंतर डे नाईट 24 आवर्स या इंडियन स्टेटची ड्युटी इथल्या नोकरशाहीच्या मार्फत चालवण्याची भूमिका संविधानाने. आणि त्या संविधानामुळे मग या अशा नोकरशाहीला
एक स्टेबल सेक्युअर असं संरक्षण देण्यासाठी तरतूद. तर ही ही प्रक्रिया 50 नंतर 1950 नंतर ही या देशामध्ये मागची 75 वर्ष चालू आहे. तर त्यामुळे देशावर काही आक्रमण झाली, देशाला बाहेर एक्सटर्नल कंट्रीज बरोबर किंवा बाहेर राष्ट्रांबरोबर संघर्ष करावा लागला, अंतर्गत संघर्ष करावा लागला, तरीही तो संघर्ष इंडियन स्टेटनं इन द इंटरेस्ट ऑफ द कंट्री अँड इन द इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ इंडिया तो केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला मोठं यश पण आहे. आता हे हे का करू शकली नोकरशाही? कारण नोकरशाहीला कोण प्राईम मिनिस्टर आहेत आणि कोण चीफ मिनिस्टर आहेत राज्याच्या लेवलला, याला एका मर्यादेच्या पुढे त्यांना त्याच्याशी कर्तव्य नाही. ते त्यांची घटनात्मक कर्तव्य त्यांच्या सचिवांमार्फत, त्यांच्या यंत्रणांमार्फत, त्यांच्या संस्थांमार्फत ते निरंतर करतात आणि अशी परमनंट स्टेबल गव्हर्नमेंट इंडियाला मिळावं हे घटनाकाराची भूमिका होती, पंडित नेहरूची भूमिका होती, हीच फ्रीडम मुवमेंट मधल्या गांधीची भूमिका हीच होती, महात्मा गांधी हीच भूमिका करत होते आणि वल्लभभाई पटेलांची हीच भूमिका आहे, मौलाना आझादांची हीच भूमिका आहे. म्हणजे मला सांगायचं होतं की जे आपलं एक आघाडीवरचं नेतृत्व भारत इस्टॅब्लिश करायचं त्या नेतृत्वाची भूमिका की स्टेबल इथला कारभार चालला पाहिजे आणि लोकांना सरकार अनसेबल असलं, लोकांच्या प्रश्नांना, लोकांच्या भावभावनांना प्रॉपर उत्तर सरकारकडनं दिलं पाहिजे, कारण सरकारवर अंतिम मालकी जनतेची आणि देशाची. तर त्यामुळे नोकरशाहीचं असं स्टेबल स्वरूप आपल्याकडे म्हणजे अमेरिकन गव्हर्नमेंट ठेवतात, आपल्याकडे परमनंट ठेवलेलं आहे आणि म्हणून ते रिटायरमेंट होईपर्यंत या देशातली नोकरशाही सेवेमध्ये राहते. त्याच्यातले काही अपवादात्मक जे डिफिकल्टी क्रिएट करतात त्याच्याविषयी कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार सरकारकडे जरूर आहे, सगळ्या राज्याच्या लेवलला, केंद्राच्या लेवलला. म्हणून या स्टेबल गव्हर्नमेंटला, नोकरशाही नावाच्या स्टेबल गव्हर्नमेंटला याला अधिक ताकद देण्याचं काम, कारण समाजातल्या या सगळ्या विषमता, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनातली भयानक विषमता असताना देखील या देशात लोकशाही यशस्वी करायची, या देशातल्या समाजाची प्रगती करायची आणि या देशातली पार्लमेंटरी डेमोक्रेसी आणि एक नवा समाज जगात उभा करायचा, तर काय करायचं, कुठल्या शक्तीमार्फत करायचा? तर निश्चितपणाने पॉलिटिकल सिस्टीम पेक्षा इथल्या नोकरशाहीच्या मार्फत आपण ते करू शकू याची उत्तम जाण घटना परिषदेला होती. आणि म्हणून नोकरशाहीला ब्रिटिश जरी निघून गेले, त्यांचे नोकरशाहीमधले लोक ते निघून गेले, तरी तो पॅटर्न आपण कंटिन्यू केला आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनला तोच पॅटर्न अडॉप्ट केलेला आहे. आणि म्हणून ही जी नोकरशाही आहे, या नोकरशाहीसाठी त्याला अधिक संरक्षण देण्यासाठी वारंवार देशामध्ये धोरण आली, कायदे आले, नियम आले आणि त्या स्वरूपाची भूमिका पार्लमेंटने घेतली आणि राज्यांच्या विधिमंडळाने देखील या घेतलेली आपण पाहतो. आता असा प्रश्न आलेला आहे की आता मागच्या काळापासून काही गंभीर पेच निर्माण झाले, विशेषतः ग्लोबलायझेशन नंतर हे गंभीर पेच निर्माण झालेले आणि आपली जी नियोजित विकासाची नीती होती, त्या नियोजित विकासाच्या नीतीपासून केंद्र सरकार आणि त्यानंतर देशातले राज्य सरकार थोडी अंतर त्यांनी ठेवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या आर्थिक कार्यक्रम पत्रिकेत मोठे बदल केलेले आहेत आणि त्या आर्थिक धोरणांच्यामुळे देशामध्ये एक मोठा प्रदेश आणि देशामधल्या वेगवेगळ्या सेक्शन ऑफ सोसायटीमध्ये या प्रकारची एक अस्थिरता आणि एक अभावग्रस्त परिस्थिती उभी राहताना समोर आलेली आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आपल्याला की आता जो तुमचा पेन्शनचा विषय आहे, ज्याच्यामध्ये माननीय हायकोर्ट, दिल्ली हायकोर्टाने एक भूमिका कंटेमच्या एका मॅटरमध्ये त्यांनी घेतलेली आहे, पण मूळ हा विषय असा आहे की एक 2006 मध्ये जे पेन्शन रूल मध्ये केंद्र सरकारच्या पेन्शन रूल मध्ये जे बदल आले, त्याच्यामध्ये त्यांनी डेट ऑफ अपॉइंटमेंटच्या अनुषंगाने जे केंद्र सरकारने जे भूमिका घेतली किंवा नियम केले, ते नोकरांच्या किंवा वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या आणि पुढे नंतर ते राज्याकडे जात असतील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या विरोधात
ती भूमिका जात असल्यामुळे रिटायर्ड झालेल्या मंडळींनी केंद्र सरकारच्या त्या भूमिकेला विरोध केला आणि त्यांनी मान्य अगदी सगळी ज्युडिशियल प्रोसिडिंग पूर्ण करत त्यांनी हायकोर्टापर्यंत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला न्याय मागण्यासाठी एक लिटिगेशन चालवलेलं दिसतं. 2024 मध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने असं जजमेंट दिलं आणि निवाडा दिला की डेट ऑफ अपॉइंटमेंटच्या आधारावर रिटायरमेंटच्या आधारावर केंद्र सरकारला डिस्क्रिमिनेट करता येणार नाही आणि काही एम्प्लॉईला लाभ देता येतील आणि काही एम्प्लॉईला लाभापासून वंचित करता येईल अशी भूमिका सरकार म्हणून इंडियन स्टेट म्हणून त्यांना घेता येणार नाही. अशी भूमिका मान्य सुप्रीम कोर्टाने घेतल्यानंतर त्यांनी जे काय त्या असोसिएशन रिटायरमेंट असोसिएशनच्या यांची प्रेयर जी होती ती आमचे सगळे अरेंज द्या, तर त्यांचे अरेंज जे काय लाभ आहे ते सगळे लाभ यांना द्या अशी भूमिका मान्य सुप्रीम कोर्टाने घेतली आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या पेच निर्माण झाली. आता तो पेच त्यांना रिड्यूस करण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी त्याला म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची अंमलबजावणी लेटर इन स्पिरिट मध्ये करण्याची आवश्यकता असताना म्हणूनच मी सुरुवातीला म्हणलं की हे जे केंद्र सरकारचा आताचा 2025चा जो निर्णय आहे फायनान्स बिल मधला त्यांचा फायनान्स बिल हे मानाफेड आहे प्रायमाफिसी तर मानाफेड कसं आहे की त्यांना जे जे अरियर्स आहेत या कर्मचाऱ्यांचे बीएसएनएलच्या मधनं हा लिटिगेशन पुढाकार होता, ठीक का, भारत संचार निगम मधनं, तर बीएसएनएलच्या लोकांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या या सगळ्या भूमिकांना मान्य कोर्टासमोर विरोध करता आणि मान्य कोर्टाने कर्मचाऱ्यांची बाजू उचलून धरली. तर मान्य कोर्टाने सांगितलं की त्यांचे जे लाभ आहेत ते लाभ तुम्ही बनवलेल्या नियमाच्या आधारावर नाकारता येणार आणि तुम्ही त्यांना रिटायरमेंटच्या मुद्द्यावर डेट ऑफ रिटायरमेंटच्या मुद्द्यावर तुम्ही कुठला करू शकणार आणि मग त्या पार्श्वभूमीवर ज्या दिल्ली हायकोर्टाच्या जजमेंट ऑर्डरनुसार पेन्शनर असोसिएशनच्या पुढच्या स्टेप्स कशा ज्युडिशियल स्टेप्स आता तर त्यांच्या समोर ते पिटिशन काही कंटेंट पिटिशन पण फायनली डिसाईड झालेलं नाही, हे जरी परवा आलेलं असलं फायनल जजमेंट नाही. तर याच्यामध्ये परत हे डिव्हिजन बेंच समोर ते मॅटर ठेवलेलं आहे. तर संघटना देखील पेन्शनर्स असोसिएशन वाट बघते आणि केंद्र सरकार देखील आणि आपणही त्याची वाट बघायला पाहिजे. अगोदर त्याच्या संदर्भातलं काही प्रेडिक्शन मांडण्याची काही गरज नाहीये, पण होप दॅट याच्यामधनं हे ते परत सुप्रीम कोर्टात मॅटर आहे. आता ते दिल्ली हायकोर्टामध्ये आहे, तर परत हे मॅटर सुप्रीम पर्यंत जाईल आणि हे कंटेम्प्टेशन पुढे जाईल. तर त्यामुळे हे जे पेंडिंग मॅटर आहे जे चाललेलं आहे 2024च्या जजमेंटच्या अनुषंगाने, तर हे मॅटर पुढे मला असं वाटतं की ज्युडिशियल या फाईट मध्ये किंवा स्ट्रगल मध्ये प्रोसिडिंग मध्ये नाही. तुम्ही सुरुवातीला जो मुद्दा उपस्थित केला किंवा पेन्शन हे जे परमनंट गव्हर्नमेंट आहे यांची पेन्शन का लागू केलेली त्याची पार्श्वभूमी काय, तर ह्याच मुद्द्याला पकडून मला एक शंका विचारतो की जर पेन्शन बंद झाली तर पुढचे जे कर्मचारी आहेत यांना करप्शन करावं का, कारण भविष्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या स्वतःच्या लाईव्हलीहूडसाठी त्यांना करप्शन करून पैसे जमा करायची भूमिका तयार होईल का, मानसिकता तयार होईल का. दुसरी गोष्ट, जर आपल्याला पेन्शनच नाही, कारण जे पेन्शनर होते ते फार ऑनेस्ट आणि लॉयल असायचे, का तर मला रिटायरमेंट झाल्यानंतर मला पेन्शन भेटणार आहे, मला खूप लॉयल राहायचंय, मला ऑनेस्ट राहायचंय. पण जर पेन्शनच नसेल तर ती लॉयलिटी कमी होईल का पेन्शन जे सध्याचे कर्मचारी त्यांची या गव्हर्नमेंटने ह्याचा विचार करतायत का. आणि शेवटचा मुद्दा काय म्हणायचं मला की गव्हर्नमेंटची गार्डियनशिप आहे, म्हणजे की ऍज अ वडील म्हणून जी केअर करायची, प्रजेची केअर करायची जी भूमिका आहे ती कमी होत चालली का. प्लीज सर. महत्वाचे मत
पण ते आयसोलेशन मध्ये त्याची चर्चा नाही करता येत. तो ती फार पूर्ण सोडत आहे. आपलं स्टेट आहे वेगळं. हे जगातलं असं एक अशा प्रकारचं इंडियन स्टेट आहे जे कॉन्स्टिट्युशनली आर्टिकल 12 मध्ये डिफाईन केलं. हा, तर हे स्टेट या स्टेटचं संबंध स्वरूप हे जगातल्या अन्य लोकशाही राष्ट्रांपेक्षा भिन्न आहे. उदाहरणार्थ, इथे ज्या प्रकारचे मायनॉरिटी मेजॉरिटीचे इश्यूज, इथे ज्या प्रकारे कल्चरल सोशल इश्यूज आहेत, इथे ज्या प्रकारची पॉवर्टी आणि त्यातनं बाहेर पडण्याचे प्रयत्नाची करा अशी मागणी, तर हा आपल्याकडे एकूण जे स्वरूप आहे आताच्या आधुनिक जगामध्ये, तर आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांना त्यांचे जे वेलफेअर स्ट्रक्चर आहे कॉन्स्टिट्यूशन, शेवटी तुम्हाला यावं लागेल कॉन्स्टिट्यूशन आणि फ्रीडम मुवमेंटच्या व्हॅल्यू सिस्टीमवर. याला तुम्ही वेगवेगळ्या देशांकडे आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेकडे किंवा त्यांच्या त्यांच्या डेव्हलपमेंटकडे बघून तुम्ही तुमच्या समाजाला डील नाही करू शकता. इथल्या राज्यकर्त्यांनी ही गोष्ट काय लक्षात ठेवली पाहिजे. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता ते सुटतंय. पालकत्वाची भूमिका आता इंडियन स्टेटलाच करावी लागेल. ती त्याची घटनात्मक जबाबदारी आहे आणि ती जर त्यांनी करण्यामध्ये कुचराई केली तर त्या तो तत्कालीन किंवा त्या वेळेचा सत्ताधारी जो कोणी असेल, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचे लोक असो किंवा पॉलिटिकल पार्टी किंवा ऑर्गनायझेशन असो, त्याला बदलावंच लागेल. त्याला बदलण्यासाठी बाध्य करावंच लागेल. आणि म्हणून आताच्या परिस्थितीमध्ये तर असं आहे की एक व्यापक राष्ट्रीय राजकारण लोकांच्या प्रश्नावर, त्याच्यामध्ये कर्मचारी आले, त्याच्यामध्ये पेन्शन आले, त्याच्यामध्ये शेतकरी आले, त्याच्यात शेतमजूर आले, त्याच्यात वेगवेगळ्या प्रवर्गातले सगळे सेक्शन ऑफ सोसायटी आहे. त्यामुळे इंटायर सोसायटीच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा इंटायर सोसायटीच्या वेलफेअरसाठी जे जे बनवून करावं लागेल ते इंडियन स्टेटनं त्या प्रकारचे रिसोर्सेस उभे करून त्याला प्रॉपरली ऍड्रेस केलं पाहिजे आणि डेमोक्रेटिक वेनच केलं पाहिजे, लीगलीच केलं पाहिजे. त्यामुळे मला असं सांगायचं की हा जो ऍक्ट आहे, फायनान्स ऍक्ट 2025, हा ऍक्ट काय प्रॉपरली या पेन्शन धारकांना नाही. तर त्या सरकार जबाबदारीतून सुटण्याची प्रक्रिया 1991 सालापासून सुरू झालेली आहे. 14 नंतर ती फार वाऱ्यावर अगदी जोरात सुरू झाली, फार गतिमान झाली. त्यामुळे इंडियन पॉलिटिकल इस्टॅब्लिश पॉलिटिकल पार्टीचं जे एकूण चरित्र आहे ते एक्सपोज होताना आपण पाहतोय. आणि हे त्यातला एक छोटासा भाग आहे किंवा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तर या देशातली ब्युरोक्रेसी जर सक्षम ठेवायची असेल आणि लोकांना प्रॉपर जर तुम्हाला हे डील करायचं लोकांच्या प्रश्नाला डेमोक्रेटिक वेनं, तर तुम्हाला नोकरशाहीचे लाभ, तुम्हाला पेन्शन सारखे लाभ जे आयुष्यभर नोकरी केल्यानंतर त्यांना द्यावे लागतात, ते तुम्हाला त्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. आणि असं करणं म्हणजे तुम्ही जसं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, तुम्ही जसं दलितांना, ओबीसींना, मायनॉरिटींना वाऱ्यावर सोडलं, त्याच प्रकारची ट्रीटमेंट तुम्ही पेन्शन धारक वर्गाला देशामध्ये देण्याचा प्रयोग करताय. आणि ही एक मोठी कॉन्स्पिरसी होईल. तर ही कॉन्स्पिरसी कॉन्स्टिट्युशनल होणार नाही. कॉन्स्टिट्यूशन मध्ये कॉन्स्पिरसीला, कुठल्याही कॉन्स्पिरसीला वाव नाही, ती मालफेड आहे. त्यामुळे जरी पार्लमेंटच्या नावाखाली तुम्हाला कायदे करण्याचा अधिकार असला तरी समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार आहे. समाजाला तुम्ही इतिहासाकडे ओढून घेऊन जाण्यासाठी आणखी कॉन्स्टिट्युशनल लॉ बनवण्याचे अधिकार आणखी पार्लमेंटला राज्यघटनेने दिले नाही. हा कायदा म्हणजे काय? पार्लमेंटचा अब्यूज ऑफ पॉवर इन पोझिशन असा ठरतो. तर त्यामुळे ही ज्युडिशियल लढाई तुम्ही निश्चितपणे करू शकता. तुम्हाला जे वाटतं पुढे काय करायचंय ते हे मान्य सुप्रीम कोर्ट, ही लढाई कायद्याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही लढवू शकता, तो तुम्हाला अधिकार आहे. तर त्यामुळे मला ऍडव्होकेट ढोबळे सरांनी, विष्णू ढोबळे सरांनी खूप छान प्रकारे या ऑर्डर बद्दल आपल्याला डिस्क्राईब केलं आहे. पण पुढची जी लढाई आहे ही पुढची लढाई खरी तर असोसिएशनची आहे. असोसिएशनचे
जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत कॉम्रेड दानवे सर, ते दानवे सर यामध्ये पुढच्या विचारांची वाहतूक करतील अशी मी त्यांना विनंती. थँक्यू पारभवन साहेब. कॉन्स्टिट्यूशन इंडियाच्या मार्फत सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा आपण करत आहात आणि एक याच्यावर खरं म्हणजे मोहीम चालवण्याची गरज आहे. तर ती गरज तुम्ही तुमच्या चॅनल मार्फत पूर्ण करत आहात ही खरोखरच समाधानाची बाब आहे. एक क्लिअर करतो की मी रिटायर्ड असोसिएशनचा मेंबर आहे. मी काही पदाधिकारी नाही. वर्किंग एम्प्लॉईज युनियनचा मी सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचा. लेट अस टेक्निकली क्लिअर. पण याचा माझ्यावरही परिणाम होणार आहे. तसा लाखो पेन्शनरवर परिणाम होणार आहे. तसा मी आणि सध्या जे वर्किंग मध्ये एम्प्लॉईज आहेत की ज्यांना डीओटीची पेन्शन लागू आहे, असे आज जवळपास बीएसएनएल मध्ये 18 ते 20 हजारापर्यंत कर्मचारी असतील आज. त्या सर्वांना ते सर्व याचे परिणाम त्यांच्यावरती होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाबरोबर एक प्रकारचा कन्सर्न वर्किंग एम्प्लॉईज जरी युनियन असली आमची तरी आमचा पण आहे. याच्यामध्ये भोगले साहेबांना मी धन्यवाद देतो की पेन्शन ही काय गोष्ट आहे, ही का आली, याच्या पाठीमागचं संवैधानिक तत्वज्ञान काय, तर हे फार महत्वाचं आहे. म्हणजे काहीतरी मला पैसे मिळतात, माझी सोय होते, मी सुखाने राहू शकतो, याच्या पाठीमागे काय कारण मीमांसा याची. तर ही मला वाटतं की पेन्शनरनी या संकट आल्यानंतर पण विचार करावा, अशी बाब भोगले सरांनी अधोरेखित केली. याच्याबद्दल मी त्यांना खरोखर धन्यवाद देतो की या देशाची उभारणी करण्याचं जे स्वप्न जसं त्यांनी सांगितलं की गांधी, नेहरू आणि डॉक्टर आंबेडकर यांनी बघितलं, ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी जी एक यंत्रणा पाहिजे होती, घटनात्मक यंत्रणा, की जी वेल इक्विप्ड, वेल सिक्युअर्ड, वेल ऑर्गनाइज्ड, ती ब्युरोक्रेसीच्या माध्यमातून उभी केली. जसं आपण एक सुसज्ज अशी आर्मी उभी करतो एखादं टार्गेट आपल्याला अचीव्ह करायचं असेल तर त्या पद्धतीचं. आणि मग त्या ब्युरोक्रेसीला निश्चितपणे त्यांच्यावर काही निर्बंध घातले की नागरिकांना जे हक्क आहेत ते सगळेचे सगळे ब्युरोक्रेसी मध्ये असणाऱ्या लोकांना नाही आहेत, त्यांच्यावर निर्बंध आहेत. हे निर्बंध जरी असले तरी त्यांच्या आयुष्याची हमी, नोकरीतली हमी, डीए असेल, मेडिकल असेल, सुरक्षा असेल, म्हणजे असं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना जर कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याला त्याच्यासाठी वेगळा कायदा, सरकारी कामामध्ये अडथळा, असे काही विशेष हक्क, विशेष संरक्षण त्यांच्यासाठी निर्माण केलं गेलं. आणि त्याचा हा एक भाग पेन्शन जो आहे की रिटायरमेंट नंतर मला कुठे 2 पैशाचा अपहार करायची गरज नाही, मला कुठला व्यवसाय करायची गरज नाही, आय हॅव टू फोकस ऑन माय ड्युटी, हे त्याच्या पाठीमागचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून पेन्शन आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने 83 साली जो निकाल दिला त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलं की हे काही देणगी नाही किंवा हे काही भेट नाही किंवा हे काही इनाम नाही, तर हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे. आणि या हक्कावरती हा जो काही आघात झालेला आहे, आता जसं त्यांनी सांगितलं की कंटेम्प्ट पिटिशन मध्ये जे ऑब्झर्वेशन्स त्या ऑर्डरमध्ये मांडलेत कोर्टाने, तर हा रिट्रोस्पेक्टिव्हली कायदा बदललेला आहे. म्हणजे हे अमेंडमेंट आलं ते 1972 सालापासून लागू राहील अशा पद्धतीची दुरुस्ती केली. आणि म्हणून ते 83 सालचं जजमेंट किंवा कंटेम्प्ट पिटिशन त्यांनी दाखल केलं, जी केस त्यांनी सुप्रीम मध्ये जिंकली, या सगळ्या केसेस न होतात, कारण कायदा बदलला. या निमित्तानं आणखी एक गोष्ट पुढे आली की अजूनही काही पेन्शनर मंडळींच्या मनामध्ये एक शंका अशी होती की नाही आता काही धोका नाहीये. डीओपी अँड पीडब्ल्यूच्या सेक्रेटरीने खुलासा केलेला आहे. कायदा पास झाल्यानंतर अर्थमंत्र्यांनी पण खुलासा केला की नाही, सरकार असं काही करणार नाही आणि सरकारची तशी काही इच्छा नाही आणि तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही. पण आता कंटेम्प्ट पिटिशन मध्ये जे न्यायालयाने जे म्हटलेलं आहे तर ते निश्चितच अधिक गंभीर आहे, अधिक धक्कादायक आहे. आणि सेक्रेटरी आणि अर्थमंत्र्यांनी केलेले खुलासे हे त्या अर्थाने निरुपयोगी आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा जागरूक होऊन या प्रश्नाचा विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी जसा मुद्दा एक सांगितला महत्वाचा की कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी याची चॅलेंज केली जाऊ शकते, की राज्यघटनेचं जे तत्व आहे, जे तत्वज्ञान आहे, ज्या पद्धतीने प्रोटेक्टेड ब्युरोक्रेसी निर्माण केली गेली
ते तत्व व्हायोलेट होतंय. रिट्रॉस्पेक्टिव्हली तुम्ही लागू करता हे व्हायोलेट होतंय. खरं म्हणजे ढोबळे साहेबांनी हे 2005 मध्ये मला वाटतं वाजपेयी सरकारच होतं ना तेव्हा. वाजपेयी सरकारने पेन्शन बंद केली. 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्याची पेन्शन बंद केली. याच्या पाठीमागे काय लॉजिक आहे? हे जर घटनात्मक